दीपस्तंभ अण्णासाहेब शिंदे. अंधार जेव्हा दाटलेला असतो ना, तेव्हाच प्रकाश देणाऱ्या दीपस्तंभाची गरज भासते. आज देशाचे राजकीय सामाजिक जीवन कमालीच्या संक्रमण अवस्थेतून वाटचाल करते आहे. केवळ सत्ताकारण हेच आज राजकारण झाले आहे. अशा वेळी राष्ट्र निर्माणासाठी ज्यांनी देह झिजवला आणि तत्व, मूल्य व निष्ठेपायी ज्यांनी सर्वस्वाचा त्याग केला, त्या महामानवांचा जीवन संघर्ष समजून घेणं आणि त्यांचे आदर्श नव्या पिढीत रुजवणं हे देखील राष्ट्रकार्यच. 1942च्या चलेजाव आंदोलनात सहभाग घेतला म्हणून स्वातंत्र्यपूर्व काळात 2.25 वर्ष तुरुंगवास भोगला आणि कम्युनिस्ट कार्यकर्ता म्हणून स्वातंत्र्यानंतर पुन्हा 2.25 वर्ष ज्यांनी तुरुंगवास भोगला असे थोर स्वातंत्र्य सेनानी, देशाच्या हरित क्रांतीचे प्रणेते, माजी केंद्रीय कृषी मंत्री डॉक्टर अण्णासाहेब शिंदे. पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री आणि इंदिराजींच्या मंत्रिमंडळात 15 वर्ष केंद्रीय सत्तेत होते. यशवंतराव चव्हाण साहेबांचे जिवलग सहकारी म्हणून त्यांची ओळख. यशवंतरावांची साथ संगत सोडा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद देतो अशी ऑफर एका केंद्रीय नेत्याने त्यांना देऊन पाहिली, पण अण्णासाहेब त्यास बदले नाहीत. याबाबत एका ठिकाणी अण्णासाहेब म्हणतात, यशवंतरावांच्या जीवनाच्या अखेरच्या अवस्थेत मी त्यांच्याशी सर्व बाबतीत सहमत नव्हतो, परंतु ते सत्तेवर असताना त्यांना मुंगळ्याप्रमाणे चिकटणारे व त्यांचे मित्र म्हणवणाऱ्यांनी त्यांना सोडले होते. अशा वेळी त्यांच्या जीवनाच्या उत्तरार्धात व राजकीय पराभवाच्या छायेत वावरत असताना त्यांना सोडायचे नाही या विचाराने त्यांच्या मृत्यूच्या काळापर्यंत मी त्यांच्या बरोबर राहिलो. त्याची राजकीय किंमतही मला मोजावी लागली, पण अशी किंमत मोजण्याचे जीवन जगण्यातच खरा अर्थ आहे असे मी मानत आलो. त्यामुळे मला त्याचा कधी खेद होत नाही. सत्यच बोलले पाहिजे व प्रामाणिकच वागले पाहिजे. बोलण्यात आणि वागण्यात अंतर असता कामा नये. या संस्कारात वाढलेल्या अण्णासाहेबांनी सार्वजनिक जीवनात अनेक वर्ष राहूनही नैतिकतेशी कधी तडजोड केली नाही. केंद्रीय सत्तेत वावरताना अभिलाषेच्या प्रसंगांना बळी न पडता साधन सुचितेचा अवलंब करून त्यांनी जीवन व्यतीत केले. आपली मुले, भाऊ यांना सत्तेपासून प्रयत्नपूर्वक दूर ठेवले. आपल्या मुलांना अण्णासाहेबांनी 15 वर्षात कधीही कृषी मंत्रालयात येऊ दिले नाही. मध्यंतरी बंधू रावसाहेब शिंदे यांना तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी श्रीरामपूरमधून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी गळ घातली. निवडणुकीनंतर तुम्हाला राज्य मंत्रिमंडळात घेतो, पण तुम्ही विधानसभेची निवडणूक लढा असा आग्रहच धरला. परंतु माझे बंधू केंद्रात मंत्रिपदावर असताना मी आमदारकी मंत्रिपद पदरात पाडून घेणं गैर आहे अशी भूमिका रावसाहेबांनी स्वीकारली व नम्रपणे नकार दिला. वसंतराव नाईकांनी फारच आग्रह धरल्यानंतर माझे ज्युनियर सहकारी ॲडव्होकेट गोविंदराव अधिकांना उमेदवारी द्या, मी त्यांना निवडून आणतो असा शब्द रावसाहेबांनी मुख्यमंत्र्यांना दिला व 1971च्या निवडणुकीत गोविंदराव अधिक श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. अण्णासाहेब श्रीरामपूरला आले की सरकारी गाडी व नोकरांना सुट्टी देत. स्वतः रावसाहेब आपली खाजगी गाडी घेऊन अण्णासाहेबांबरोबर फिरत. अण्णासाहेब दिल्लीत असताना त्यांची शेतीवाडी रावसाहेबांनी सांभाळली व त्यातून येणारे उत्पन्न प्रामाणिकपणे ते अण्णासाहेबांकडे दिल्लीला पाठवत. अगदी प्रारंभीच्या काळात अण्णासाहेब रावसाहेब यांचा श्रीरामपूर परिसरात वकिली व्यवसायात जम बसला. दोघांचीही ख्याती झाली. काही केसेसमध्ये तर दोघे बंधू एकमेकाच्या विरोधात उभे राहत आणि 2 सख्या भावांच्या बाजूने भांडत. भांडणारेही सख्खे भाऊ आणि त्यांची बाजू न्यायालयासमोर मांडणारेही अण्णासाहेब रावसाहेब हेही दोघे सख्खे भाऊ असे अनोखे चित्र श्रीरामपूर कोर्टात दिसे. निकाल काही लागला तरी दोघा बंधूंबद्दल कुणी अविश्वास व्यक्त केला नाही. इतकी विश्वासार्हता दोघा बंधूंची होती. त्यामुळे वकिली व्यवसायात चांगले उत्पन्नही मिळू लागले. तेव्हा एक दिवस अण्णासाहेब रावसाहेबांना म्हणाले, अरे आपले थोरले बंधू पाटीलबुवा ठाणगाव पाडळीला राहून आपली वडिलोपार्जित शेती सांभाळून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना उत्पन्नाचा दुसरा स्रोत नाही. आपण असे करूया की आपल्या दोघांच्या वाट्याची शेती त्यांनाच देऊन टाकू ना. रावसाहेब आनंदाने तयार झाले व लवकरच हक्क सोडपत्र करून त्यांनी आपल्या दोघांच्या वाट्याची शेती थोरले बंधू पाटीलबुवा यांच्या नावे करून देखील दिली. अण्णासाहेब रावसाहेबांचे कुटुंब हे एक सांस्कृतिक संमेलनच असे. दोघा बंधूंनी मनापासून एकमेकाला साथ दिली.
वकिलीबरोबर शिक्षण क्षेत्रात व अन्य सामाजिक क्षेत्रात अखेरपर्यंत रावसाहेब कार्यरत राहिले. पण शक्य असूनही राजकीय पदापासून त्यांनी स्वतःला दूर ठेवले. अण्णासाहेब रावसाहेब शिंदे कुटुंबीय एकदा काश्मीर सहलीवर गेले होते. श्रीनगरला मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी आवराआवर झाली. तिथले सरकारी अधिकारी आले आणि म्हणाले, बिल चुकते केले आहे, आपण निघू शकता. त्यावर अण्णासाहेब भडकले. म्हणाले, हा माझा कुटुंबियांसोबतचा खाजगी दौरा आहे, त्याची बिल सरकारी तिजोरीतून देता कामा नये. अण्णासाहेबांनी स्वतः बिल चुकते केले आणि मगच पुढच्या दिशेने प्रयाण केले. अण्णासाहेबांचे धाकटे चिरंजीव ॲडव्होकेट दिलीप यांनी एकदा शिर्डी साई संस्थांवर काम करण्याची इच्छा अण्णासाहेबांकडे व्यक्त केली व राज्य शासनाकडे माझी शिफारस करा अशी विनंती केली. मात्र नगर जिल्ह्यातल्या एका कार्यकर्त्यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे शिफारस केली आहे, त्यामुळे आता तुझी शिफारस करून मी त्या कार्यकर्त्यावर अन्याय करणार नाही असे सांगून अण्णासाहेबांनी स्पष्ट नकार दिला. आपल्या मुलासाठीही तडजोड न करणाऱ्या अण्णासाहेबांचा दिलीप यांना अर्थात अभिमानच वाटला. अण्णासाहेब शिंदे आपल्या इच्छापत्रात म्हणतात, दुर्दैवाने भारतासमोरचे प्रश्न सुटण्याऐवजी अधिक गुंतागुंतीचे होत आहेत याचे दुःख वाटते. पण सार्वजनिक जीवनातली नीतिमत्ता लोप पावणार नाही, म्हणून प्रयत्न करणारे कार्यकर्ते व विचारवंत सर्व पक्षात जनतेत आहेत, त्यांचाच अखेर विजय होईल आणि भारत सामर्थ्यशाली राष्ट्र बनून मानवतेच्या विकासात मोलाची भर घालू शकेल असा विश्वास वाटतो. व्यक्तिगत गुणदोषांपेक्षा उत्पादनाच्या व विकासाच्या कामाला चालना मिळेल. समाज, शासन व संस्थात्मक जीवन यांच्या कार्यपद्धतीला महत्त्व येईल. नीतिमूल्यांची व परिश्रमाची प्रतिष्ठा वाढेल. मानवी चांगुलपणाला मर्यादा येणार नाहीत व एकूणच भारतीय समाज विकासाच्या प्रचंड प्रक्रियेत कार्यरत होईल असे वातावरण निर्माण व्हावे, हीच अखेरची इच्छा. आज देशाच्या 18व्या लोकसभेचे रणशिंग फुंकले गेले आहे. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचा उत्सव सुरू झाला आहे. सार्वजनिक जीवनात साधन सुचितेचा अवलंब करतानाच व्यक्तिगत पातळीवरही तत्वनिष्ठा सांभाळणाऱ्या अण्णासाहेबांसारख्या महान नेत्यांनी सर्वस्वाचा त्याग करून हा देश उभा केला आहे. त्यांच्या बलिदानाचे स्मरण करून आपण देशाची पुढची मुहूर्तमेढ रोवली पाहिजे. हीच अण्णासाहेबांसारख्या महान विभूतींना आदरांजली ठरेल. जय हिंद.